शहरातील अनेक नागरी सुविधेसाठी राखीव असलेले जे भूखंड होते ते भूखंड कुणी खाल्ले। स्मशानभूमीजवळ नदीवरील जो पूल आहे तो फक्त पूल आहे, पण त्याला रस्ता नाही। आपण याला विकास म्हणायचा का? नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोय या हिवरा नदीच्या पुलावर। आपल्याला स्मशानभूमी दिसत। या स्मशानभूमीला लागूनच आपण बऱ्याच वेळेस स्मशानभूमीला आले असाल तेव्हा आपल्याला दिसेल हा स्मशानभूमीला लागून हा पूल बांधला गेला आहे। आणि हा पूल बांधला गेल्यानंतर आपण परिसर पाहत असाल नदीवरचा, त्याच्यावरून हा पूल इकडे येतो। आता मी कॅमेरामॅनला विनंती करतो, तुम्ही पाहत असाल एकही वाहन किंवा रहदारी या पूलवर दिसत नाही। याचं कारण एवढं की या पूल इथपर्यंत नदी ओलांडून तो येतो। नदी ओलांडून आपण जर जात असाल तर पुढे रस्ताच नाही आहे, बघून घ्या। मी कॅमेरामॅनला विनंती करतो, त्यांनी पुढे येऊन सगळं दाखवायचं आहे। इथपर्यंत तुम्हाला पूल दिसेल आणि पुढे रस्ताच नाही, कुठलंही गाव नाही। ही सरळ सरळ शेती आहे आणि या शेतीचा हा एंड आहे। पुढे तुम्हाला कपाशी लावलेली दिसेल, पूर्ण इथपर्यंत शेती आहे, कुठलाही परिसर, कुठली वस्ती नाही। अशा प्रकारे इथं शेती केली जाते। या एंडवरून इकडे आलेला आहे। कोट्यवधी रुपयाचा पूल पैसा खर्च करून, कोट्यवधी रुपयाचा पैसा खर्च करून हा पूल बांधण्यात आला आणि त्याच्या दुसऱ्या एंडला रस्ताच नाही। संपूर्ण शहरामध्ये नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फक्त एकमेव MM कॉलेजचं ग्राउंड आहे आणि किंबहुना काही लोक रोडवर फिरायला जातात, स्वतःचा जीव धोक्यात टाकून फिरायला जातात। त्यासाठी 10 वर्ष आपण काय केलं? पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, सैन्य भरतीचे विद्यार्थी असतील, हे तरुण रस्त्यावर सराव करतात, त्यासाठी आपण काही वेगळं केलंय का? 10 वर्षात सत्ताधारी पक्षात आपण असताना सुद्धा शहरासाठी क्रीडा संकुल नाही, जलतरण तलाव नाही, नाट्यगृह नाही, चांगला बगीचा गार्डन नाही। मग आपण विकास कोणता केला? उलट मी म्हणेल की या पाचोरा शहरातील भूखंडाचं श्रीखंड आपण खाल्लेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आमच्या बेरोजगार तरुण दिशाहीन झालाय। शेतकरी आणि शेतमजूर वाऱ्यावर आहे। महिला आमच्या मतदारसंघामध्ये असुरक्षित आहेत। व्यापारी आणि जनता प्रचंड भयभीत आहेत। गुंडगिरी आणि दहशत या गोष्टींचा अतिरेक या मतदारसंघात झालेला आहे। शासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे दहशतीखाली वागतायत। कमिशन आणि टक्केवारी, गुंडगिरी आणि लाचारी याचा कलंक या मतदारसंघाला लागलेला आहे। कालच्या सभेत आमदार म्हटले की मी 3000 कोटीचा, याच्या अगोदर ते म्हटले की मी 3000 कोटीचा विकास केला। आमदार सुद्धा बोलले कालच्या सभेत की मी 3000 कोटीचा विकास केला आणि मुख्यमंत्री म्हणतात मी तुम्हाला 4000 कोटी दिले। मग आता तुम्ही जनतेला 1000 कोटीचा हिशोब द्यावाच लागेल। निकृष्ट दर्जाची कामं या मतदारसंघामध्ये आहेत, कारण गेल्या 1-1.5 महिन्यापासून मी शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने जेव्हा फिरते आहे त्यावेळी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे की कामांचा दर्जा काय आहे। त्यामुळे ही कामं जी तुम्ही 4000 कोटी 3000 कोटी जे काय आकडा असेल, ती जी कामं तुम्ही सांगतायत त्याचा दर्जा अतिशय खालचा दर्जा आहे। शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य, रस्ते, सिंचन, बेरोजगारी, शेतकरी, उद्योग, व्यापार, सर्व समस्या असताना सुद्धा भूलथापा, दादागिरी आणि गुंडगिरी, जुगार, 2 नंबरच्या धंद्यांचा या मतदारसंघामध्ये सुळसुळाट सुरू आहे। ह्या सगळ्या गोष्टींना आपण विकास म्हणायचा का? ह्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत।